नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 लेखी परीक्षा 2012 मध्ये चौकीदार पदासाठी जी लेखी परीक्षा झाली होती त्या पेपरचा आपण आज विश्लेषण पाहणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री 2012 साली डॅश डॅश हे आहेत. तर आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री 2012 साली हे होते. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, विजय गावित. हे डॉक्टर विजय गावित हे आदिवासी विभागाचे राज्यमंत्री म्हणून 2012 साली पदभार स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर विजय गावित यांनी 2012 मध्ये आदिवासी विभागाचे राज्यमंत्री म्हणून हे पद आपलं स्वीकारलेलं होतं. यानंतर आहे आदिवासी विभागाचे 2012 साली कॅबिनेट मंत्री कोण होते, तर विजय कुमार गावित हे आपल्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्याला या विभागामध्ये शपथ घेतलेली दिसून येतो. हा विभाग महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी धोरणे आखण्याचे काम करत असतो. म्हणजे की महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी आदिवासी विभाग हा कार्य करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आदिवासी विकासाच्या मुख्यालय कोठे आहे, तर नाशिक या ठिकाणी आदिवासी विभागाचं मुख्यालय आपल्याला नाशिक या ठिकाणी असलेलं दिसून येतो. आदिवासी विभागाचे मुख्यालय कोठे आहे, तर नाशिक या शहरामध्ये आपल्याला असलेलं या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे आदिवासीच्या कल्याणासाठी डॅश डॅश पासून आदिवासी विभागाची निर्मिती झालेली आहे. तर आदिवासीच्या कल्याणासाठी सन डॅश डॅश पासून आदिवासी विकास विभागाची निर्मिती झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 1983. 1983 मध्ये आदिवासी कल्याणासाठी आदिवासी विकास विभागाची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. 1983 मध्ये आदिवासी विकास विभागाची स्थापना झालेली दिसून येतो. महाराष्ट्रात आदिवासीच्या कल्याणासाठी 1983 पासून स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे 1983 पासून स्वतंत्र आदिवासी विभागाची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यापूर्वी हा विभाग समाज कल्याण विभागाचा एक भाग म्हणून कार्यरत होता. म्हणजे की 1983च्या अगोदर समाज कल्याणचा एक भाग म्हणून आदिवासी विभाग हा कार्य करत असलेला दिसून येतो. पण 1983मध्ये स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसून येतो. स्वतंत्र विभाग झाल्यामुळे आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक निधी व विशेष लक्ष केंद्रित करणे सोपे झालेले आहे. म्हणजेच हा स्वतंत्र विभाग झाल्यापासून आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक निधी आणि विशेष लक्ष केंद्रित करणे सोपे झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. यानंतर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अनुसूचित जमाती आहेत. तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अनुसूचित जमाती किती आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे 45. एवढे आपल्याला अनुसूचित जातीची संख्या असलेली सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 45 अनुसूचित जातीची संख्या आपल्याला या ठिकाणी असलेली सांगता येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये 45 अनुसूचित जाती म्हणजेच ST आपल्याला असलेली दिसून येते. तर या जमातीमध्ये प्रामुख्याने सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगाच्या भागामध्ये विखुरलेल्या आहेत. म्हणजेच ह्या काय 45 अनुसूचित जमाती आहेत, या प्रामुख्याने आपल्याला कुठं आढळून येतात, तर सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगामध्ये ह्या आदिवासी जमाती ज्या काय आहेत त्या विखुरलेल्या आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये कोणत्या आहेत बघा, भिल्ल झालं, गोंड झालं, महादेव कोळी आणि पावरा या राज्यातील प्रमुख आदिवासी जमाती असलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. भिल्ल, गोंड आणि महादेव कोळी व पावरा या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या आदिवासी जमाती आपल्याला या ठिकाणी असलेल्या सांगता येतील.
त्यानंतर आहे 2001च्या जनगणनेप्रमाणे राज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे. तर 2001च्या जनगणनेनुसार एकूण आपल्याला लोकसंख्येच्या आदिवासी लोकसंख्या किती आहे हे सांगायचं आहे. तर 8.9%, 8.9% एवढी लोकसंख्या ही आदिवासी लोकसंख्या आपल्याला असलेली सांगता येतील. हे 2011-1च्या जनगणनेनुसार आपल्याला हे सांगता येतील. जर 11च्या जनगणनेचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येच्या आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जर बघितलं तर 9.35% एवढं आपल्याला अनुसूचित जमातीचं म्हणजेच आदिवासी लोकांचे प्रमाण आपल्याला 9.35% एवढं आपल्याला असलेलं दिसून येते. म्हणजे 2001च्या जनगणनेपेक्षा 2011च्या जनगणनेमध्ये ही या संख्येमध्ये वाढ आपल्याला झालेली दिसून येते. 9.35% एवढी आपल्याला या ठिकाणी वाढ झालेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार हे प्रमाण आपल्याला 8.9% होते. तर 2011मध्ये यामध्ये वाढ झालेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे आदिवासी लोकसंख्या असलेलं दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे महाराष्ट्र ह्या राज्यामध्ये आदिवासी लोकसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालील जिल्ह्यामध्ये आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर खालील जिल्ह्यामध्ये आदिवासीची संख्या सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकांचे प्रमाण असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकांचे आपल्याला सर्वात जास्त प्रमाण असलेले या ठिकाणी सांगता येतील. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासीची संख्या सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर नंदुरबारमध्ये एकूण लोकसंख्येच्या सुमारे 69% आपल्याला लोकसंख्या आदिवासीची आहे. यालाच आदिवासीचा जिल्हा म्हणूनही घोषित केलं जातं. तर आपण जर बघितलं तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जवळपास 69% लोकसंख्या ही आदिवासी लोकसंख्या आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी असणाऱ्या या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा असं म्हटलं जातं. याशिवाय आपण बघितलं तर गडचिरोली झालं, धुळे जिल्हे या जिल्ह्यामध्येही आपल्याला लक्षणीय प्रमाणामध्ये आदिवासींचे लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला असलेले या ठिकाणी दिसून येते. आदिवासी उपाययोजना सन डॅश पासून सुरू झाल्या. तर आदिवासी उपाययोजना डॅश सन पासून सुरू झालेल्या आहे. तर 1977 पासून आदिवासीच्या विकासासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झालेली आहे. तर आदिवासी विकास उपाययोजना सन 1976 पासून सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. 1976 पासून आदिवासीची लोकसंख्या ह्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजेच 1976 पासून आदिवासीच्या विकासासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतो. या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत? आदिवासी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे हा आहे. ह्या उपाययोजना कशासाठी करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व आदिवासी लोकांचा सर्वांगीण विकास करणे व त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे हे आपल्याला या योजनेचं उद्दिष्ट असलेलं मुख्य उद्देश असलेला या ठिकाणी सांगता येतील. या योजनेअंतर्गत शासन एकूण अर्थसंकल्पनातील ठराविक हिस्सा केवळ आदिवासी विकासाच्या कल्याणासाठी राखीव ठेवतो. म्हणजेच या योजनेमध्ये अंतर्गत जर शासन काय जे आपला अर्थसंकल्प सादर करत असतो त्यामधील काही हिस्सा हे आदिवासीच्या विकासासाठी राखून ठेवण्याचं कामही आपल्याला या अर्थसंकल्पनामध्ये केलेला दिसून येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 2012 सालच्या प्रकल्प कार्यालये कार्यरत आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रकल्प कार्यालये कार्यरत आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रकल्प कार्यालय आहेत तर 24 प्रकल्प कार्यालय हे आपल्याला
कार्यरत असलेले दिसून येतात. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासीच्या विकासासाठी आपल्याला 24 प्रकल्प कार्यालये कार्यरत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आपल्याला 2026 साली आपल्याला 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत असलेले आपल्याला दिसून येते. यापूर्वी किती होते तर 24 आपल्याला हे प्रकल्प कार्यालय होते, पण 2026 मध्ये यामध्ये वाढ होऊन आपल्याला 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आपल्याला कार्यालये असलेली दिसून येतात. ही कार्यालये दुर्गम भागामधील आदिवासींना शासनाच्या योजनाचा थेट लाभ मिळवून देण्याचं काम करताना दिसून येतात. म्हणजेच ही जी काही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहेत, हे प्रकल्प आपल्याला ग्रामीण भागामधल्या आदिवासीच्या लोकांसाठी थेट कार्य करताना आपल्याला दिसून येतात, किंवा आदिवासी लोकांना त्यांचा शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्याला हे काम करताना दिसून येतात. प्रकल्प अधिकारी हे या कार्यालयाचे मुख्य प्रमुख असताना आपल्याला दिसून येतात. जे प्रकल्प अधिकारी असतात हे या कार्यालयामध्ये प्रमुख म्हणून आपण काम करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे डॅश डॅश पासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे. तर डॅश डॅश या वर्षापासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तर 1972 या सालापासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तर 1972 पासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे. या दुर्गम भागामधील आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण व निवासाची सोय उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य पाया असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे काही दुर्गम भागामध्ये आदिवासी मुलं आहेत, त्या मुलांना शिक्षण व निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतो. सध्या राज्यात शासकीय व अनुदानित अशा दोन्ही प्रकारचे आपल्याला कार्यालय असलेले या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे 1912चे ऑलिम्पिक डॅश डॅश या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले होते. तर 1912 या सालचे ऑलिम्पिक डॅश डॅश या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले होते. तर कोणत्या शहरामध्ये तर लंडन या शहरामध्ये हे ऑलिम्पिक आयोजित करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. सन 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या इंग्लंडमधील लंडन या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येत्या. सन 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या लंडन या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येत्या. म्हणजेच लंडनने आतापर्यंत 3 वेळा ऑलिम्पिक आयोजन करण्याचा मान मिळवलेला आहे. म्हणजेच 1912 मध्ये बी लंडन या ठिकाणी शहरामध्ये, आणि 2012 पण लंडन या शहरामध्येच ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे लंडन या शहरामध्ये आतापर्यंत 3 वेळा आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा मान आपल्याला मिळालेला या ठिकाणी दिसून येतो. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी 6 पदके जिंकून चांगली कामगिरी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी 6 पदके जिंकून चांगली कामगिरी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्याचा मानस केलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश हे वर्ष आपल्याला पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्याचा ठरवले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2011 हे वर्ष. 2011 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून आपल्याला आयोजित करण्याचं आपल्याला संधी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 2011 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले गेलेले आहे. तर 2011 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने पर्यटन वर्ष म्हणून साजरे केलेले आहे. राज्यामधील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी
ही मोहीम राबवली गेलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही पर्यटन आहे त्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि ऐतिहासिक स्थळांचा वारसा जतन करण्यासाठी ही मोहीम राबवली आपल्याला दिसून येते. अतिथी देवो भव हे ब्रीद वाक्य या मोहिमेमध्ये वापरले गेलेले होते. म्हणजेच अतिथी देवो भव हे या योजनेचं आपल्याला ब्रीद वाक्य असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे लोकसभेच्या सभापती या होत्या 2012 साली लोकसभेच्या सभापती कोण होत्या, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर मीरा कुमारी. ह्या 2012 साली आपल्याला लोकसभेच्या सभापती असलेल्या या ठिकाणी दिसून येत्या. लोकसभेच्या पहिल्या सभापती म्हणून अध्यक्ष म्हणून मीरा कुमारी ह्या होत्या. तर लोकसभेच्या 2011च्या आपल्याला 2012मध्ये मीरा कुमारी या आपल्याला लोकसभेच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या आणि त्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणूनही त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांनी 2009 ते 14 या कार्यकाळामध्ये 15व्या लोकसभेचे नेतृत्व केलेले आपल्याला दिसून येते. त्या बाबू जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. त्या बाबू जगजीवन राम यांच्या त्या कन्या असलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती अध्यक्ष कोण होत्या, तर सुमित्रा महाजन ह्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव 2012 साली हे होते. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण होते, तर याचं योग्य उत्तर आहे रत्नाकर गायकवाड. रत्नाकर गायकवाड हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून 2012 साली यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सन 2012 च्या संदर्भामध्ये पर्यायानुसार रत्नाकर गायकवाड हे आपल्याला मुख्य सचिव असलेले या ठिकाणी सांगता येतील. 2012 मध्ये रत्नाकर गायकवाड हे आपल्याला मुख्य सचिव म्हणून यांनी काम पाहिले आपल्याला या ठिकाणी दिसून येतो किंवा त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. मुख्य सचिव हे राज्यातील प्रशासनाचे सर्वोत्तम अधिकारी असतात. मुख्य सचिव हे राज्यामधील जे काही प्रशासनाचं असतं सर्वोच्च ते पद असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यांची नियुक्ती ही मुख्यमंत्र्याच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली होती. म्हणजेच रत्नाकर गायकवाड यांची नियुक्ती ही मुख्यमंत्र्याच्या शिफारशीनुसार आपल्याला करण्यात आलेली या ठिकाणी दिसून येतो. सध्या कोण आहे, तर सध्या सुजाता सैनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून काम पाहताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. सध्या सुजाता सैनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून काम बघताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यानंतर आहे संयुक्त राष्ट्र दिन. संयुक्त राष्ट्र दिन डॅश रोजी आयोजित केला जातो. संयुक्त राष्ट्र दिन हा डॅश रोजी आयोजित केला जातो. तर 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र दिन म्हणजेच युनो दिन दरवर्षी 24 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जात होता. जगामध्ये शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे या संघटनेचा मुख्य उद्देश होता. संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता, तर जगामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे आपल्याला या योजनेमागचा उद्देश आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर आहे महाराष्ट्राच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत, तर 2012 साली आपल्याला नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण होते, तर याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष असलेले आपल्याला सांगता येतील. 2012 नुसार हे आपल्याला पृथ्वीराज चव्हाण हे होते. महाराष्ट्राच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात.
महाराष्ट्र राज्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे 2012मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यामुळं हे नियोजन मंडळाचे अध्यक्ष आपल्याला असलेले दिसून येतात. नियोजन मंडळ राज्य विकास मंडळाच्या विकास कामाचा आराखडा तयार करण्याचं काम करत असतं. नियोजन मंडळ राज्याच्या विकास कामाचा आराखडा तयार करण्याचं काम करत असताना आपल्याला दिसून येतात. आता अनेक राज्यांनी याचे नाव बदलून आता नीती आयोग असे करलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते.